नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. पाहू शकता तुम्ही इथे आज मी करणारे सुके बोंबलाची चटणी. तर सुके बोंबील मी पहिले भाजून घेतले छान असे आणि कोमट पाण्यामध्ये इथे भिजत ठेवलेले आहे, जेणेकरून त्याचा उग्र वास पण जातो आणि बोंबल्याला जर माती चिटकलेली असेल ना तर ती तळायला बसते. तर आपण काय काय साहित्य घेतलं चटणी करण्यासाठी ते पाहूयात. कांदे 2 घेतलेले बारीक चिरून, मोठे कांदे घेतलेले आहेत आणि इथे हिरव्या मिरच्या 4-5 बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, 7-8 चांगल्या लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत, 4 ते 5 कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत. तर तुम्ही कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण घेऊ शकता, टोमॅटो घेऊ शकता, कोकम आगळ घेऊ शकता. इथे हे सुके मसाले घेतलेले आहे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि हिंग घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे पॅन छान तापला आहे आणि तेलसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार घेतलेलं आहे. 2 चमचे मोठे असे मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. कांदा छान असा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा, मिरची हे बघा छान असं ना आपण चांगला पहिले कांदा परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आपल्याला जास्त कांदा करपवायचा नाही आहे, असा गुलाबी रंगावरती शिजून घ्यायचा आहे. तर आता इथे आपण ना टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची तीसुद्धा तेलामध्ये ना छान असं ना परतून घ्यायचं. चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आता इथे बघा मध्ये थोडी जागा करते आणि तिथे ना लसूण घालते मी चेचलेला. म्हणजे कसं लसूण ना आधी घातला तर तो ना चिटकू शकतो ना, करपतो, म्हणून लसूण थोडासा ना उशिराच घालायचा, जेणेकरून लसूण तळायला चिटकणार पण नाही आणि छान असा तो परतल्या पण जाईल. आता 2 मिनिट झाकण ठेवूया, जेणेकरून आपले मसाले म्हणजे कांदा मिरची मऊ पडेपर्यंत ते शिजले जातात. आता बघा इथे छान असं कांदा, मिरची, टोमॅटो शिजल्या गेलेले आहे. तर आपण इथे सुके मसाले घालतो आहे. सुके मसाले छान असे तेलावर परतून घ्यायचे. तेलावर परतून घेतलं का त्यामध्ये ना भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि आपण धुवून स्वच्छ केलेले बोंबील त्यामध्ये आता घालायचे आणि मसाल्यांमध्ये बोंबील घातल्यानंतर ते चांगले असे एकजीव होईपर्यंत ते परतून घ्यायचे मसाल्यांमध्ये. आणि मीठ ना बेतानेच घाला तुम्ही, कारण मीठ कसं बोंबल्याला खारटपणा असतो नाही का, तर मीठ जरा बेतानेच घालायचं, नाहीतर मग ना आपली चटणी खारट होण्याची शक्यता असते. इथे मी कोकमाचे तुकडे घातलेले आहेत. बघा इथे आपली आता ना 2 मिनिट झाकण मारून ठेवूया आणि आपली ना चटणी तयार. आता कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपली इथे आता चटणी तयार झालेली आहे.